म्हटलं की तुम्ही ते प्रोजेक्ट रिपोर्ट ॲनालिसिस करा, सगळ्या तज्ज्ञांना बोलवा, बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवा, मुंबईच्या लोकांना बोलवा, पुण्याच्या लोकांना बोलवा, दिल्लीच्या लोकांना बोलवा. आणि हे एवढं अफाट हे आहे सगळं. खरंच काही होणार असेल तर मग ते जर आपल्याला सायंटिफिक अभ्यास केला पाहिजे. पण हे बोगस फक्त आकडा फुगण्याकरता करणार असाल तर कुणाला तुम्ही जबाबदार धरणार आहे? आता मी एक बातमी वाचली की कुंभमेळ्याचं मंत्रालय करून तुमच्या पालकमंत्र्यांना मंत्री केले. मंत्री काय, ही घटनात्मक तरतूद आहे मंत्री, ही काय कोणीतरी छापायची तरतूद नाही आहे. म्हणून मी माझ्या कार्यालयाला सांगितलं की तुम्ही गव्हर्नर ऑफिसला विचारा की मुख्यमंत्र्यांनी सैनिक असं नवीन खातं तयार केलं का आपलं मोगाम आपण वर्तमानपत्रात छापतो की मंत्री झाले म्हणून, किंवा आम्ही विनोदाने म्हणतो की हे नाशिकचे मुख्यमंत्री झाले म्हणून. ते झाले असेल तर सांगा. मग कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे का की मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारामध्ये नवीन मंत्रालय केले का? आणि हे काम नाशिक रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी अर्बन डेव्हलपमेंट खात्याकडे एकनाथ शिंदेंच्याकडे ती करणार आहे का कोण? का महाजनच्याकडे कुठलं खातं आहे? गोदावरी खातं आहे, ते गोदावरी खातं करणार आहे. कोण करणार आहे? काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तुम्ही 35,000 कोटीचा आकडा केला आहे, कसा खर्च करणार आहे, काय करणार आहे? म्हणजे इतकी गंभीर बाब आहे. आणि मला वाटतं हे सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमचं काही चालत नाही, आमचे फार कमी लोक आहेत. पुन्हा ते कमी लोकात सुद्धा पक्ष फोडाफोडी चाललेली आहे. आपण बघितलं उबाटाचे खासदार कसे फोडले. आता त्यांचे सत्ताधारी पक्ष आम्हाला सांगतो की आता एक राहिला पक्ष त्याचे बघतो आम्ही काय चाललं ते. म्हणजे एक कुठला पक्ष राहिला आहे तेवढं माहिती आहे तुम्हाला की लोकसभेची संख्या गोळा करायचं चालले. नंतर म्हटले ते संपलं की मी आमदारांच्याकडे लक्ष देणार आहे. म्हणजे त्यामुळं आम्ही संविधानिक मार्गातून आम्ही काय करू शकू मला माहीत नाही, लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे जन आंदोलन उभारल्याशिवाय, आणि हे जनजीचे आंदोलन दाखवून दिले की जनतेचा रेट्यापुढे सरकारला नंतर घ्यावं लागतं. त्यामुळे याकरता पैसे खर्च करायची हरकत नाही. राज्य सरकार नाशिककरता पैसे खर्च करेल. राज्य सरकारची जनता 14 कोटी जनता नक्कीच पैसे देईल आपल्याला. पण काहीतरी ते सत्मार्गिक लागले पैसे असं आम्हाला सर्वांना कळलं पाहिजे. तर आमचेही पैसे जाणार आहेत इनडायरेक्टली. पण तुम्ही जर फक्त टेंडर काढण्याकरता, आणि मी ऐकलं की एक मोठं टेंडर एका मोठ्या कंपन्यांनी दिलं आहे, त्यामध्ये काही पाणी शुद्ध करणाऱ्या कंपन्या आहेत, ती बरी कंपनी आहे, त्यांनी काम केलेलं आहे. इतर कंपन्यांची काही माहिती नाही कोण कंपन्यांना, पण त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट वाटलेले आहे. आणि काही हळूच लोक म्हणतात, म्हणजे अगदी भाजपचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला काही माहिती नाही, मग कोणी हळूच काहीतरी कुसकर्त करत नाही, नाही हे सगळं अमित शहा करत आहेत. काय चाललं, हे काही सरकार आहे का काय? आणि त्यामुळं तुम्हाला आठवतं आहे की कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारच्या लेखी पुरावे काय सापडले की कर्नाटकचे मंत्री, भाजपचे मंत्री 40% कमिशन घेत आहेत. आणि तिथं मग आमच्या काँग्रेस पक्षाने 40% कमिशन सरकारा म्हणून एक घोषणा केली. आणि पेटीएमसारखं पेसीएम असं एक घोषवाक्य केलं, ते QR कोड लावून, आणि सरकार बदललं. त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली. कोल्हापूरला एक परिषद झाली, तिथं कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की आम्हाला 56% द्यावं लागतं. 56 तर नाही, पण 40%चं मी ऐकलेलं आहे. प्रत्येकाचा कट ठरलेला आहे. आणि त्यामुळं कामाचा दर्जा निकृष्ट होतो. त्यामुळं काही कारण नसलेली कामं काढली जातात आणि बरंच काय होतं. तर मला वाटतं की मी स्वतः आता माझा थोडा तब्येतीचा विषय, मी जर थोडंसं तब्येत बरी नव्हती, पण आज व्याख्यानमालेकरता मी आमंत्रण स्वीकारलं, मी काल आलो. चालताना थोडासा त्रास होतो आहे, पण मी लक्ष घालेन. तुम्ही सुद्धा त्यातमध्ये कोऑर्डिनेट केलं पाहिजे. मी काँग्रेस कमिटी सांगतो की तुम्ही लक्ष घाला. मी आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना सांगतो, इतर पक्षाच्या लोकांनी सांगतो की तुम्ही करा. आणि हा जनतेचा पैसा, याची अशी उधळपट्टी करू नका. शेवटी हे कर्ज काढावं लागणार आहे. आज किती मला वाटतं 15 लाख कोटीकडे काही कर्ज केलं की काय, आणि हे पुढच्या पिढ्यांना कर्ज भरावं लागणार आहे. आणि हे काय झालं, ह्या दिल्लीच्या आंदोलनामुळे ह्यांना तर कळलं की आपण आता काय राहत नाही सत्तेत.